नमस्कार मंडळी, राम राम. तर यात्रा आहे आमच्या गावची आणि यात्रा झाल्यानंतर जे आपली कीर्तन वगैरे असतात, तर त्यासाठी आलेले जे पाहुणे आहे, तर ते दरवर्षी घरी बोलवतो आम्ही. तर ते आज आले होते आणि ओवीने इकडे करामत केली, म्हणजे तिला ते कपाळाला लागलेलं होतं. तर त्याचे ते टाके लागले होते आणि तिला जो आंबाळा घालून दिला, तो तिला खूप आवडला. तर बघा ही मंडळी होती, तर ती आपल्या घरी पाहुणे म्हणून आपण बोलावलं होतं त्यांना नाश्ता बनायला. पण यावर्षी आपण चायच केला, कारण भरपूर वेळ झाला होता आणि त्यांना सुद्धा जेवण वगैरे करायला जायचं होतं. म्हणून आणि यात्रेमध्ये पोहोचताच पप्पाजीची भेट झाली आणि नेहमीसारखं पप्पाजींनी ओवीला आणि मला 100-100 रुपये दिले यात्रेसाठी. आणि आपलं जे गड देवस्थान आहे टेकडी गणपती म्हणून, तर तिथे यात्रा आहे. तिथे आपण आलेलो आहोत. जानेवारी महिन्यातली संकष्ट चतुर्थीला आमच्या गावच्या मंदिरामध्ये. आणि तिथे एवढी भव्य यात्रा असते की खूप. आता इकडे पूर्ण खाली दिसत आहे का, आता दुकानं पूर्ण लागत आहे. आणि हे मंदिर आहे पूर्ण, आम्ही इथून वरून शूट करत आहे, जे की लोकेशन खूप छान येत आहे मंदिराचं. खूप छान दिसत आहे. आणि त्यानंतर आमचं दर्शन केलं. त्यानंतर आम्ही थोडं बहुत काहीतरी फिरलो, कारण की सायंकाळी पुन्हा यायचं होतं. आणि नंतर थोडं ओवीसाठी वगैरे खाऊ घेतला आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. घरी येता-येता पालखी भेटली, पालखीचं दर्शन केलं. आणि त्यानंतर पालखी मंदिरात येणार होती, म्हणून लगेच पटकन घरी आलो. ओवीनी पावभाजी खाऊन घेतली आणि त्यानंतर मंदिरात आलो. मंदिरामध्ये म्हणजे आमच्याकडून प्रसाद वगैरे असते सार्वजनिक, तर इकडे प्रसाद वगैरे करून घेतलेला होता. आणि पालखी मंदिरात पोहोचली. त्यानंतर पालखीची पूजा वगैरे आरती झाली. त्यानंतर इकडे भजन मंडळी होतं की तर ते त्यांचे पाय वगैरे धुणं, पालखी जे बसतं त्यांचे पाय धुणं. आणि त्यानंतर पालखीचा निरोप घेऊन आम्ही आली माझ्या माहेरी, कारण घरी काम चालू आहे आणि आज होता पहिला दिवस. तर मम्मी बोलली होती की तू आज घरी आहे तर थोडीशी घरी जाशील आणि ते तोडफोड करतील, तर थोडं आवरून घेशील. तर मी मग इकडे काय जे कपडे लटकून होते त्याला थोडं झाकून घेतलं आणि पलंगवर जे काही होतं उचलून ते एका कोपऱ्यात ठेवलं. आणि ह्या ज्या 2 रूम आहे, ही एक आणि ही दुसरी रूम, तर इकडे खूप म्हणजे असं स्टोर रूम असल्यासारख्याच आम्ही बनवल्या होत्या. तर तिकडे किचन करायची आहे आता. तर आम्ही सायंकाळची वेळ झाली आणि त्यानंतर आम्ही मुलांना घेऊन आलो यात्रेमध्ये. आणि राव हरवले आहेत, म्हणजे ते आम्हाला दिसत नव्हते आणि मी त्यांना फोन केला म्हणून एका जागी थांबली होती. आणि इकडे बघा आता सायंकाळची वेळ झाली आणि आपलं हे जे यात्रा आहे ते खूप छान सुंदर दिसून राहिलेले आहे.